Hi friends, welcome to Kadam Study Center. So in today's lecture we will discuss practical number 2 of matrix algebra, that is Python string. Okay, जसं तुम्हाला माहिती आहे आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या विषयाच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण पायथन ही लँग्वेज लर्न करत आहोत. ओके, लेट स्टार्ट दिस प्रॅक्टिकल. सो आवर टॉपिक इज पायथन स्ट्रिंग. ओके, सो व्हॉट इज स्ट्रिंग? You know that a string is a sequence of character that enclose in a single or double quote. स्ट्रिंग म्हणजे काय? असं म्हणजे कॅरेक्टरचा सेट किंवा सिक्वेन्स आहे जो सिंगल किंवा डबल कोटमध्ये एन्क्लोज केलेला असतो, म्हणजे सिंगल और डबल कोटमध्ये लिहिलेला असतो. म्हणजे थोडक्यात सिंगल इन्व्हर्टेड कॉमा और डबल इन्व्हर्टेड कॉमा या दोघांमध्ये कुठल्याही एका याच्यात लिहिलेला असतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता स्क्रीनवर एक्झाम्पल दिसत असेल. एक्झाम्पलमध्ये काय लिहिलं आहे? एस इज इक्वल टू इन सिंगल कोट हॅलो. हॅलो हा मेसेज टाईप केलेला आहे. तुम्ही ते कुठलाही मेसेज टाईप करू शकता. आपण आउटपुटला काय देणार? प्रिंट इन पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस म्हणजे ब्रॅकेट, जे की तुम्हाला माहिती आहे. इन पॅरेंथेसिस एस, कारण आपण एस व्हेरिएबल कन्सिडर केलेलं आहे. ए टू झेडमधून तुम्ही कुठलेही व्हेरिएबल कन्सिडर करू शकता. सो आपण एस केले म्हणून प्रिंट इन पॅरेंथेसिस एस. तर आउटपुट काय येईल आपल्याला? हॅलो हा मेसेज टाईप होऊन येईल, म्हणजे मग याला म्हणतात स्ट्रिंग. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आपण जे सिंगल कोटमध्ये घेतलं तेच आता डबल कोटमध्ये मेसेज घेतलं आहे. इन डबल कोट टाईप हॅलो, और इफ यू वॉन्ट एनी मेसेज टाईप दिस मेसेज. सॉरी, जस्ट अ मिनिट. हे बघा, डबल कोटमध्ये आपण हॅलो घेतलेला आहे. देन प्रिंट इन ब्रॅकेट यस, कारण आपण यस व्हेरिएबल कन्सिडर केलं. If you want another variable, you take this variable, then output is hello. Then next one is length. So length is a function of string. आता आपण जे पुढे बघणार आहोत ते सगळे स्ट्रिंगचे फंक्शन आहे. ओके, सो व्हॉट इज लेंथ? टू ऑब्टेन लेंथ ऑफ स्ट्रिंग दॅट मीन्स हाऊ मेनी कॅरेक्टर इट हॅज वी यूज द बिल्ट इन फंक्शन. म्हणजे आपल्याला जी लेंथ ऑब्टेन करायची. लेंथ म्हणजे काय? की जे आपण नंबर किंवा एखादा वर्ड लिहिलेला आहे त्याच्यात किती कॅरेक्टर आहे ते ऑब्टेन करणं म्हणजे काय? थोडक्यात लेंथ ऑब्टेन करणं त्या प्रोग्रामची. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवरून तुम्हाला लवकर लक्षात येईल. एक्झाम्पल नंबर 1 आहे एल इज इक्वल टू LEN. LEN आपण असं फंक्शन यूज करतो. LEN जसं आपण फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार हे फंक्शन यूज करतो बघा मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तसं लेंथ ऑब्टेन करण्यासाठी आपण काय फंक्शन यूज करतो? LEN. हे बघा एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, तुम्हाला दिसत असेल. एक्झाम्पल 1 एल इज इक्वल टू LEN इन पॅरेंथेसिस. एल आपण व्हेरिएबल कन्सिडर केले. तुम्ही ए टू झेडमधून कुठलेही व्हेरिएबल कन्सिडर करू शकता. आता नेक्स्ट जसे जसे एक्झाम्पल येतील ना तिथे तिथे व्हेरिएबल दिसलं म्हणजे तुम्ही कोणतेही व्हेरिएबल कन्सिडर करू शकता. सो एल इज इक्वल टू LEN फंक्शन, then in parenthesis in double quote or single quote, double quote or single quote, as you can take in double quote hello. Hello is a message. Okay, if you want any another message you can take this message. Then print in parenthesis L, then output is 5. So count the alphabet in hello world. H1, E2, double L 3, 4 and O is 5. So in hello world there are 5 alphabets. So output is 5. So length of hello is 5. Okay, then next example, L is equal to LAN in parenthesis double quote, in double quote university. So print in parenthesis L. So output is 10. In university there are 10 alphabet. Okay, then next one is the operator plus and star. मतलब म्हणजे ॲडिशन आणि स्टार. आता या दोघांचं फंक्शन आपल्याला बघायचं आहे. देन बघा आता काय लिहिलेलं आहे तुमच्या स्क्रीनसमोर. इट कॅन बी यूज ऑन अ स्ट्रिंग. हे कुठे यूज होतं? स्ट्रिंगमध्ये, कारण हे स्ट्रिंगचं फंक्शन आहे. द प्लस ऑपरेटर कंबाईन्स टू स्ट्रिंग अँड दिस ऑपरेशन इज कॉल्ड कॉन्कॅटेशन. ओके, हे जे ऑपरेटर आहे ते कंबाईन करतं. काय कंबाईन करतं? दोन स्ट्रिंग म्हणजे दोन वर्ड असतील. स्ट्रिंग म्हणजे काय? कॅरेक्टरचा सिक्वेन्स. थोडक्यात तुम्हाला माहितीच. ते काय कंबाईन करतं? दोन स्ट्रिंग कंबाईन करतं आणि त्या ऑपरेटरला काय म्हणतात? कॉन्कॅटेनेशन. ओके, देन नेक्स्ट आहे द स्टार ऑपरेटर. प्लस ऑपरेटरला काय म्हणतात? कॉन्कॅटेनेशन. तसं स्टार ऑपरेटरला काय म्हणतात बघूया आपण. द स्टार ऑपरेटर रिपीट्स अ स्ट्रिंग अ सर्टन नंबर ऑफ टाइम्स. इट्स नोन ॲज रिपीटेशन. ओके, स्टार ऑपरेटर काय करतं? रिपीट करतं. सो स्ट्रिंग आहे म्हणजे कॅरेक्टरचा सिक्वेन्स आहे, त्याला रिपीट करतं. नंबर ऑफ टाइम्स म्हणजे जेवढा आपण इनपुट देऊ तेवढ्या टाइम्स ते रिपीट करेल, त्याला काय म्हणतो? रिपीटेशन. फॉर एक्झाम्पल बघू आपण.
एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 1 इन सिंगल कोट XY प्लस इन सिंगल कोट PQ. सो इथे कोणता ऑपरेटर आहे? ॲडिशनचं, म्हणजे प्लसचं ऑपरेटर आहे. म्हणजेच थोडक्यात कॉन्कॅटेनेशन हे ऑपरेटर इथे यूज केलेलं आहे. मग आपल्याला आउटपुट काय भेटेल? XY PQ, म्हणजे ते कंबाईन केलं आहे थोडक्यात. ओके, म्हणजे जॉईंट केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, तुम्ही ऑब्झर्व करा. इन द सिंगल कोट X प्लस इन सिंगल कोट Y plus in single quote Z. So the output is XYZ because concatenation operator is combine the sequence of character. It means string. Okay, combine the string. आता स्टार ऑपरेटरचं एक्झाम्पल बघा. हॅलो इन सिंगल कोट स्टार 5. सो आपल्याला 5 टाइम्स हॅलो पाहिजे, म्हणजे रिपिटेशन इन नंबर ऑफ टाइम्स. ओके, देन हॅलोला आपण कसं केलं आहे बघा. मग हॅलोचा आउटपुट काय वाटला? हॅलो 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 हॅलो. 5 टाइम्स आपल्याला हॅलो रिपीट झालेलं आहे. देन इंडेक्सिंग. सो व्हॉट इज इंडेक्सिंग? इट इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ स्ट्रिंग. वी विल ऑफन वॉन्ट टू पिक आउट इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर फ्रॉम अ स्ट्रिंग. पायथन युजेस द स्क्वेअर ब्रॅकेट टू डू दिस. म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर पिक करायचे आहे, कुठून? फ्रॉम पायथन. फ्रॉम अ स्ट्रिंग पायथन युजेस द स्क्वेअर ब्रॅकेट टू डू दिस. मग इंडेक्सिंग करण्यासाठी आपण काय वापरतो? स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो. एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक मिनटं आपण मोठं करू. देन एक्झाम्पल S इज इक्वल टू, वी विल कन्सिडर S व्हेरिएबल इन डबल कोट पायथन. आता पायथन हा वर्ड आहे, याचं आपल्याला इंडेक्सिंग करायचं आहे, म्हणजेच आपल्याला इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर पिक करायचं आहे. देन आपण आता त्याला नंबरिंग करून दिले, इंडेक्स केलं 0 1 2 3 4 5, किंवा तुम्ही रिव्हर्स नंबरिंग पण करू शकता पायथनला. मग तुम्हाला -1 पासून स्टार्ट करायला लागेल. -1 -2 -3 -4 -5 -6. आणि पुढून म्हणजे रेग्युलर सिक्वेन्स ऑर्डर नंबरिंग करताना यू कॅन स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3 4 एक्सेट्रा. जेवढा मोठा वर्ड असेल तेवढी जास्त नंबरिंग. देन आता आपण काय केलं? स्टेटमेंट बघा. स्टेटमेंटमध्ये काय लिहिलं? S इज इक्वल टू 0. आता 0 इथे S इन स्क्वेअर ब्रॅकेट, कारण इंडेक्सिंग आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिनोट करतो. मग S इन स्क्वेअर ब्रॅकेट 0. देन रिझल्ट इज P, कारण 0 नंबरला कोणते बघा? P हे लेटर डिनोट झालेले 0 नंबरला. देन डिस्क्रिप्शन काय? फर्स्ट कॅरेक्टर ऑफ S, म्हणजे आपण पायथनला एसने व्हेरिएबल यसने डिनोट केलेलं होतं, त्यामुळे फर्स्ट कॅरेक्टर ऑफ S. देन सेकंड S इन स्क्वेअर ब्रॅकेट 1. सो 1 नंबरला आहे Y. देन कारण 1 नंबरला Y कसं काय आला? आता तुम्ही म्हणाल तर 1 नंबरला तर P आहे, कारण आपण Pला कोणता डिनोट केलं आहे? नंबर 0, त्याच्यामुळे 1 नंबरला आला Y. मग काय येणार? सेकंड कॅरेक्टर ऑफ S. तसंच S इन स्क्वेअर ब्रॅकेट 2, मग काय येणार? T, थर्ड कॅरेक्टर ऑफ S. तसंच जर S इन स्क्वेअर ब्रॅकेट -1 आलं तर देन द आन्सर इज N. दॅट मीन्स लास्ट कॅरेक्टर ऑफ S, एक्सेट्रा. ओके, देन slices. So what is slices? The part of strings can be extracted using the slices operation. Slicing operation. The part of string can be extracted using slicing operation. Slicing म्हणजे काय? आता समजा एखादा वर्ड आहे, त्याच्यातून तुम्हाला एक छोटासा पार्ट कन्सिडर करायचा आहे, म्हणजे कुठलेही 3 लेटर असतील, 2 लेटर असतील. समजा मॅथमॅटिक्स वर्ड आहे, जर तुम्हाला फक्त मॅथ पाहिजे असेल तर तुम्ही मॅथ कन्सिडर करायला कुठलं फंक्शन यूज करणार? स्ट्रिंगचं स्लायसेस. ओके, देन मग आता स्लायसेसमध्ये बघा, इंडेक्सिंग युजिंग S इन स्क्वेअर ब्रॅकेट A सेमिकोलॉन B एक्स्ट्रॅक्ट एलिमेंट्स S इन स्क्वेअर ब्रॅकेट A टू S इन स्क्वेअर ब्रॅकेट B up to -1. Then a slice is used to pick out part of string. So what is use of slice? Slice कशासाठी यूज होतं? स्लाइस यूज होतं पिक आउट पार्ट ऑफ स्ट्रिंग, म्हणजे एखादा स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टरचा सिक्वेन्स किंवा सेट ऑफ कॅरेक्टर, त्याच्यातून एखादा पार्ट पिक आउट करण्यासाठी. इट बिहेव्स लाईक अ कॉम्बिनेशन ऑफ इंडेक्सिंग अँड रेंज फंक्शन. ते कसं बिहेव्स करतं? कॉम्बिनेशन असेल इंडेक्सिंगचं किंवा रेंज फंक्शन असेल. ओके, देन आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय? S इज इक्वल टू, परत आपण हेच व्हेरिएबल कन्सिडर केलं, तुम्ही कुठलंही करू शकता. ABCDEFGHIJ इन डबल कोट. ओके, देन मग आपण नंबरिंग करून घेणार. ABCDEFGHIJ 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत. देन मग आपण काय करणार? S इन स्क्वेअर ब्रॅकेट 2:5, म्हणजे 5 पर्यंत पाहिजे, पण 5 कन्सिडर आपण करायचा नाही. जिथपर्यंत दिलंय तिथपर्यंत कन्सिडर करायचं,
पण तो नंबर कन्सिडर करायचा नाही. मग आउटपुट काय येणार? आता 2 to 5 म्हणजे 2, 3, 4 नंबरचा कॅरेक्टर घ्यायचा, 5 नंबरचं घ्यायचं नाही. मग आउटपुट काय येणार बघा? ACDE, कारण 2 नंबरला C आहे, 3 नंबरला D आहे आणि 4 नंबरला आहे E. ओके. देन सेकंड बघा, 1 to 6. मग 6 नंबरचा कॅरेक्टर पकडणार का? नाही. मग 1ला काय? B, सेकंडला C, थर्डला D, 4ला E, 5ला F. ओके. 6 नंबरचा कॅरेक्टर आपण पकडणार नाही. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघा. थर्ड नंबरमध्ये कोलन 5 म्हणजे फक्त 5 पर्यंत जायचं आहे. इथे पण 5 पकडायचं नाही, 0 पासून स्टार्ट करायची, ABCD E पर्यंत. F घ्यायचा नाही कारण F हा 5 नंबरला आहे. मग काय येणार? ABCD E. ओके. देन 4 नंबरचा एक्झाम्पल बघा. आता कोलन पुढे 5 पहिले, मग काय करणार तुम्ही? रिव्हर्स ऑर्डरमध्ये यायचं, पण मग इथे 5 पकडायचा. ओके. F जी रिव्हर्स ऑर्डरमध्ये म्हणजे 5च्या पुढे जायचं आहे. 5च्या पुढे जेवढे कॅरेक्टर असतील तेवढे कन्सिडर करायचे. सॉरी तिथे मिस्टेक झाली. 5 जर कोलन आहे तर आपल्याला 5च्या पुढचे कॅरेक्टर सर्व घ्यायचे, म्हणजे 5 पण पकडायचे आहे. अशा वेळेस जेव्हा 5च्या पुढे कोलन असेल तेव्हा 5 पण पकडायचा, म्हणजे जे न्यूमेरिकल असेल, म्हणजे त्याला जो नंबर अलॉट झालेला आहे ज्या कॅरेक्टरला, त्याच्या पुढचे कॅरेक्टर घ्यायचे असेल तेव्हा तो कन्सिडर करायचा. पण त्याच्या जर एखादा सेट घ्यायचा आहे तर ज्या कॅरेक्टरपर्यंत दिलं आहे त्या कॅरेक्टरपर्यंत घ्यायचं, पण तो कॅरेक्टर कन्सिडर करायचा नाही. ओके. मग आपण आता 5 कोलन आहे तर काय करणार? FGHIJ. ओके. असं ते आन्सर आहे. तुम्हाला थोडक्यात क्लिअर झालीच असेल कॉन्सेप्ट नेमकी काय आहे. स्लायसिंग आणि इंडेक्समध्ये कन्फ्युजन क्रिएट करू नका विनाकारण, कारण इंडेक्समध्ये आपण फक्त इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर, एक सिंगल कॅरेक्टर पिक करतो, आणि स्लाइसमध्ये काय करतो आपण? एक पार्ट पिक करतो. कुठून? एखादा सेट असेल, म्हणजे एखादा वर्ड आहे. आता पायथनमधून आपल्याला PYT फक्त पायथ पाहिजे, तर आपण PYT पिक करणार. मग तिथे कोणतं फंक्शन यूज करणार? स्लायसिंग. आणि नुसतं एक सिंगल कॅरेक्टर पाहिजे, तिथे कोणतं यूज करणार? इंडेक्सिंग. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, please like, share, subscribe, and you have any doubt, please ask in comment section. Okay, that's it for today. Till then, tatas, bye bye.